पुन्हा हे बंदर आणून आमची जमीन उद्ध्वस्त करून आमची शेती वाडी आमची ताडीमाडी उद्ध्वस्त करायचे आम्ही हे होऊ देणार नाही। या जिंदलने स्थानिकांना स्थानिक म्हणून हिणवलं आणि हरियाणा आणि पंजाबच्या लोकांना घुसवलं। तो माणूस आहे आपल्या मराठी माणसांना आणि स्थानिक उपद्रवांना घुसवणार आहे का? त्यामुळे ह्या गोष्टीला सर्व पण या मुरब्याच्या मध्ये जो कोणी आडवा येईल त्याला आम्ही गाडल्याशिवाय जिंदलला पण गाडल्याशिवाय राहणार नाही। बोईसर एमआईडीसी स्थित जेएसडब्ल्यू कंपनी के बाहर ग्रामस्थों का तीव्र आंदोलन, लगे जिंदल मुर्दाबाद के नारे, ग्रामस्थों में तीव्र नाराजगी और साथ ही दे दी बड़ी चेतावनी। पूरी खबर आपको विस्तार से बताते हैं। दरअसल पालघर जिले में वाढ़वन बंदरगाह के बाद जेएसडब्ल्यू पोर्ट का विरोध प्रदर्शन जमीनी स्तर पर होता दिखाई दे रहा है। मुरबे, सातपाटी, नांदगांव, आलेवाड़ी, नवापुर समेत अन्य ग्रामीण क्षेत्रों के स्थानिक लोगों द्वारा ये विरोध प्रदर्शन लगातार जारी है। जेएसडब्ल्यू समूह द्वारा किनारपट्टी क्षेत्रों में आधुनिकीकरण के नाम पर स्थानिक लोगों को उनके पारंपरिक पहचान, उनके पारंपरिक व्यवसाय और क्षेत्र से वंचित किए जाने की साजिश के तहत ये पोर्ट यहां पर लाया जा रहा है, ऐसा सीधा आरोप बंदर विरोध समिति द्वारा किया जा रहा है। आज दिनांक 4 अक्टूबर को बोईसर एमआईडीसी स्थित जेएसडब्ल्यू कंपनी के गेट के बाहर सैकड़ों ग्रामस्थों ने घेराव किया, धरना आंदोलन किया मुख्य मार्ग पर, जिसके चलते यातायात कुछ घंटों तक बाधित रही। इस पूरे मामले को बोईसर पुलिस ने नियंत्रण में लाया और साथ ही उन्होंने कहा कि जो कुछ भी आपकी मांगे हैं वह आप जन सुनवाई में आगे रखें। आने वाले 6 अक्टूबर को पालघर में प्रशासन, कंपनी व मैनेजमेंट साथ ही ग्रामस्थों की सामूहिक जन सुनवाई सभा रखी गई है। ऐसे में कुछ इस सभा में होता है, ये सभा होती भी है नहीं, क्या मनसे पार्टी के प्रमुख चेहरे कुछ अलग रणनीति करते हैं या फिर पुलिस प्रशासन का क्या रोल होता है, ये तो खैर आने वाला वक्त बताएगा। सुनिए ग्रामस्थों द्वारा दी गई सीधी चेतावनी और अधिक जानकारी इस विषय में। जनसुनावणी रद्द व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केले, प्रयत्नामध्ये आम्हाला अपयश आलं। जनसुनावणी त्यांनी रेटून न्यायचा फार्स ते करणार आहेत, आम्हाला ते सगळं माहिती आहे की ते सर्व खोट्या अहवालावरती ही जनसुनावणी पार पडणार आहे। एमपीसीबीने लावलेली जनसुनावणी ही जर प्रदूषण विषयक असेल तर प्रदूषणाचे प्रश्न खूप गंभीर आहेत। आधीच या एमआयडीसीने आमच्या आयुष्यातली 30 वर्ष कमी केलेली आहेत। आम्हाला रेडिएशनमुळे कॅन्सर झालेले आहेत आणि इथल्या जल आणि वायू प्रदूषणाने प्रचंड श्वसनाचे आजार झालेले आहेत। पुन्हा हे बंदर आणून आमची जमीन उद्ध्वस्त करून आमची शेती वाडी आमची ताडीमाडी उद्ध्वस्त करायचे आम्ही हे होऊ देणार नाही। जनसुनावणी होऊ द्या, शेवटच्या माणसाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत 5:30ला त्यांना जनसुनावणी आम्ही गुंडाळू देणार नाही। प्रत्येक माणसाच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागेल, प्रत्येकाचं त्यांना तिथे समाधान करावं लागेल। 2 दिवस जनसुनावणी चालली, 4 दिवस जनसुनावणी चालली, आम्ही बसून राहू, त्यांना जनसुनावणीचा फार्स जो असतो ना तो त्यांच्या अंगलट आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मुरबे बंदर विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांसह जिंदल कंपनीच्या गेटवर जी जनसुनावणी 6 तारखेला आहे ती रद्द करावी याकरता हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलेलं आहे। अशा सुरू आंदोलनाची आम्हाला सवय नाही, गुळमुळीत आंदोलनाची, पण ठीक आहे। सध्याचं पहिल्याच आंदोलन जसं आमच्या काही वक्त्यांनी सांगितलं की दांड्याला काळा झेंडा आहे आणि खाली दांडा आहे, पण गेल्या वेळेचा अनुभव ह्या सज्जन जिंदलने पाठीशी ठेवावं, सज्जनपणे व्हावं, दुर्जनासारखं वागू नये आणि ज्या पद्धतीने त्यांना 2013 मध्ये त्यांच्या गाशा गुंडाळावा लागला, आमच्या सर्व स्थानिक भूमिपुत्रांनी एकत्र येऊन त्यांची गाडी अडवून त्यांना जाब विचारून त्यांना सांगावं लागलं की आम्ही बंद रद्द करतोय, ती पाळी त्यांच्यावर पुन्हा येऊ नये, नामुष्की पुन्हा येऊ नये, नाहीतर आम्ही हा कंपनीचा कारखाना बंद केल्याशिवाय राहणार नाही जनसुनावणीनंतर, हा इशारा देण्याकरता आम्ही इथे आलोय। या जिंदलने आज ताग्यात कुठल्याही स्थानिक भूमिपुत्रांना तामोरे असेल, पिंपळे असेल, भंडारी असेल, मोरे असेल, गावड असेल, तरे असेल किंवा दवणे असेल, पागधरे असेल, ह्या लोकांना कधी गेटवर उभं नाही केलं। ती लोक आज आम्हाला आमच्या गावाच्या जमिनीवर येऊन आणि समुद्रामध्ये येऊन बंदर उभारण्याची भाषा करतायत। त्यांना स्थानिक काय आहेत, वाढवणला जरी कशाही प्रकारे यश अपयश आलं असलं तरी पण ह्या भागामध्ये त्यांना परत फिरावं लागेल आणि नाहीतर त्यांची एकही गाडी या बंदरावर पण नाही आणि शेतावर पण नाही, कुठेही फिरकणार नाही। म्हणून प्रतिकात्मक आंदोलन होतं, त्या धडा घ्यावा आम्ही यंत्रणाला आवाहन करतो। आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनाही सांगतो, सरकारलाही सांगतो, आम्ही इथे सर्व एक स्थानिक भूमिपुत्र म्हणून एकत्र आलेलो आहोत, पण आम्ही पहिलं स्थानिक भूमिपुत्र नंतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी, ही आमची भूमिका आहे। आणि जर नाही झालं तर ह्या जिंदलला गाशा गुंडावा लागेल, गुंडाला भाग पडू, त्यांची कंपनी बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। नेते आहात तरी नाही, तुमच्या प्रश्न आम्ही थांबतो। बघा, सरकार हे सरकार जागी असेल, स्थानिक भूमिपुत्र आहे, मी इथला, आम्ही हा समीर मोरे असेल, तामोरे असेल, संख्या असेल, स्थानिक भूमिपुत्र आहोत, आम्हाला इकडेच जगायचं आहे आणि इकडेच वर जायचं आहे।
त्यामुळे आम्ही स्थानिक लोकांची प्रतारणा करू शकत नाही. आम्ही कोणाच्या हाताखात ताटाचं मांजर नाही, आम्ही कोणाचा चहा प्यालेलो नाही, म्हणून ताट पण इथे याची हिंमत दाखवतो. आणि जर नाही केलं तर गेटमध्ये घुसायची पण हिंमत दाखवू, भले आमच्यावर कारवाई झाली तरी हरकत नाही. बंदरानंतर रोजगार भेटणार असा बंदर रोजगार केल्या खड्ड्यामध्ये या जिंदलने स्थानिकांना स्थानिक म्हणून हिणवलं आणि हरियाणा आणि पंजाबच्या लोकांना घुसवलं. तो माणूस आहे आपल्या मराठी माणसांना आणि स्थानिक उपपुत्रांना घुसवणार आहे का? त्यामुळे ह्या गोष्टीला सर्व झूट आहे सर्व, आणि सरकारने म्हणाला पाठीशी घालू नये. वाढवण बंदराचं पण काय करायचं, आमचे तिकडचे आमचे मच्छीमार बांधव बघून घेतील, पण या मुरब्याच्या मध्ये जो कोणी आडवा येईल त्याला आम्ही गाडल्याशिवाय, जिंदलला पण गाडल्याशिवाय राहणार नाही.